लोकसभेच्या पहिल्या 2 टप्प्यातील 13 जागांसाठी आता फक्त मतदानाची प्रक्रिया बाकी आहे। परवा म्हणजे 12 तारखेपासून तिसऱ्या टप्प्यातील 11 जागांसाठीची प्रक्रिया सुरू होणार। या तिसऱ्या टप्प्यात बारामती, सांगली, सातारा, सोलापूर, माढा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, हातकणंगले या महत्त्वाच्या जागांचा समावेश आहे। पण अजूनही त्यातल्या त्या किमान 4 ते 6 जागांवर उमेदवार देणं तरी बाकी आहे किंवा दिलेल्या उमेदवाराच्या निवडीवर प्रश्नचिन्ह तरी आहे। याला महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही अपवाद नाहीत। त्यातल्या त्यात म्हणायचेच झाले तर महाविकास आघाडीनं किमान जागा वाटपात तरी आघाडी घेतली आहे। ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 21 जागा, काँग्रेस 17 तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 10 अशा 48 जागा लढवत आहे। जागा वाटप तर झाला, पण याच जागा वाटपावरून काँग्रेसची नाराजी मात्र आता टोकाला गेल्याचं दिसतंय। ते कसं हे पुढे सांगतेच। त्यातच आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं साताऱ्यातून शशिकांत शिंदे आणि रावेरमधून श्रीराम पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे। तिकडे महायुतीत तर अजून अशा बऱ्याच जागा आहेत ज्या नक्की कुठला पक्ष लढवणार हे क्लिअर नाही। आज नारायण राणेंच्या वाढदिवशी तरी भाजप रत्नागिरी सिंधुदुर्गची घोषणा करेल अशी आशा त्यांना आणि कार्यकर्त्यांना असेल, पण त्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे। आणि याच जागा वाटपातील अडथळ्यांच्या शर्यतीबाबत विचारला होता 0 आवर मधला आजचा दुसरा प्रश्न। तो पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला। तिसरा टप्पा सुरू होतोय तरी जागा वाटप आणि उमेदवार निवडीतील घोळ सुरूच। कुणाला जास्त फटका बसेल, महायुतीला की महाविकास आघाडीला? महाआघाडी आणि काँग्रेसची नाराजी। पहिली नाराजी ही मुंबईतच। आज मुंबईतील सर्व महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक वर्षा गायकवाड यांनी बोलावली होती। प्रश्न आहे उत्तर मुंबईचा। काँग्रेसला मिळालेली उत्तर मुंबई, पण तिथे तगडा उमेदवार नसल्यामुळे काँग्रेस नाराज आहे। त्याच्याऐवजी स्वतः वर्षा गायकवाड दक्षिण मध्य मुंबईसाठी इच्छुक आहेत। ती किंवा ईशान्य मुंबई तरी मिळावी अशी मागणी असल्याचं कळतंय। मुंबईच्या जागा वाटपात काँग्रेसला गृहीत धरल्याचा पदाधिकाऱ्यांचा रोष आहे। मित्र पक्षांचा प्रचार करायचा की नाही यावर आजच्या बैठकीत निर्णय होणार होता असं कळतंय। मात्र ही बैठक ऐन वेळी रद्द करण्यात आली। त्यातच वर्षा गायकवाड उद्या मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीला जाणार असल्याची पण बातमी आहे। दरम्यान उत्तर मुंबईतून ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांनी काँग्रेसच्या चिन्हावर लढावं असा प्रस्ताव नाना पटोले यांनी घोसाळकरांना दिल्याचं कळतंय। मात्र लढायचं असेल तर आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडूनच लढू असं स्पष्ट मत घोसाळकर यांनी व्यक्त केलंय। पाहूयात। स्थानिक लेवलला ही चर्चा आहेच। स्थानिक जे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की घोसाळकर इथं योग्य कॅन्डिडेट होतील, सर्व पक्षीय, सर्व धर्मीय, आणि आज ते पियुष गोयलला टक्कर देतील। त्याच्यामुळे चर्चा सुरू आहे। अंतिम निर्णय शेवटी आमचे उद्धवजी घेतील, काँग्रेसचे पदाधिकारी घेतील, काय घेतील तो। चर्चा करणार आहात? काँग्रेस नेत्यांची चर्चा काल नानांबरोबर आमची थोडक्यात झालेली आहे। जे काही नानांना मी सांगायचं। आता बघूया मुंबईच्या पलीकडले महाविकास आघाडीतले काही वाद। काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत सांगलीच्या जागेवरून सर्वाधिक वाद रंगलेला आहे। गेल्या निवडणुकीत तिथे भाजप, स्वाभिमानी आणि वंचित अशी तिरंगी लढत झाली होती। वसंतदादांचे नातू आणि प्रकाश बापू पाटलांचे पुत्र विशाल पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढले होते। त्यांना 3,44,000 मतं पडली होती।
तर आता भाजप आमदार असलेले गोपीचंद पडळकर तेव्हा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते, त्यांना 3 लाख मतं पडली होती। या दोघांमध्ये झालेल्या मतविभाजनात भाजपचे संजय काका पाटील 5 लाख मतं मिळवत अलगद तरून गेले होते। यावेळी काँग्रेसकडून तिकीट मिळेल या आशेवर विशाल पाटलांनी गेली 5 वर्ष भरपूर तयारी केली होती, मात्र उद्धव ठाकरेंनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी थेट जाहीर केल्यानं पेच वाढला। आता विशाल पाटील अपक्ष लढाईची तयारी करत असल्याच्या बातम्या सुरू असतानाच दुपारी इथे काँग्रेस जिल्हा कोर कमिटीची महत्त्वाची बैठक पार पडली। यानंतर आमदार विश्वजित कदम यांनी विशाल पाटील यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेतली आणि माहिती दिली। आज खरं तर बंडाची भाषा त्यांनी केली नाही, पण ते शांतही झालेले नाही। वस्तुस्थितीची माहिती घेऊन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या जागेबाबत फेरविचार करावा ही विनंती त्यांनी आजही केली आहे। पाहूयात। येणाऱ्या काळात आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आशा धरून आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि याच्यासाठी महाविकास आघाडीने ह्या बाबतीतला एक पुनर्विचार करावा आणि जो काही वस्तुस्थिती आहे सांगली जिल्ह्यातली ही समजून घेऊन याच्या बाबतीत आजही काँग्रेस पक्षाला ही जागे देण्याबाबतीत काहीतरी निर्णय करावा अशी आमची एक नम्र विनंती राहणार आहे। तरीसुद्धा येणाऱ्या काळात आम्ही कार्यकर्त्यांशी चर्चा करू आणि त्याच्या बाबतीतली कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेऊ, एवढंच मला या ठिकाणी आज सांगायचं आहे। धन्यवाद। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आपल्या सर्व 21 जागांवर उमेदवार घोषित केले आहे। सांगलीप्रमाणेच जालना, धुळे, उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई या जागांवरूनही मतभेद होते, पण या जागा काँग्रेस लढेल असं जवळपास निश्चित झालंय। तर राष्ट्रवादी ज्या 10 जागा लढवणार आहे त्यातली महत्त्वाची जागा म्हणजे माढा इथे धैर्यशील मोहिते पाटील, अभयसिंह मोहिते पाटील आणि अनिकेत देशमुख यांच्या नावांची चर्चा। मोहिते पाटील घराण्यातून बंडखोरी होणार हे तिथले राजकारण जवळून बघणाऱ्यांचे विश्लेषण आहे। 16 एप्रिलला शरद पवारांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची शक्यता सांगितली जाते। अकलूजच्या विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलात पक्ष प्रवेशाचा हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमास मोहिते पाटील कुटुंबातील कोण कोण व्यक्ती उपस्थित राहतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। धैर्यशील मोहिते पाटलांचे चुलत बंधू रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत। उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मोहिते पाटील घराण्यातील बंडखोरी टाळण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केलेत, मात्र तरीही धैर्यशील पाटील यांनी बंडखोरी करायचं ठरवलंय। या परिस्थितीत महायुतीत असलेले फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर आणि त्यांचे बंधू काय भूमिका घेतात हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून घोळ आहे असं तुम्हाला वाटत असेल तर महायुतीमध्ये महाघोळ आहे असं म्हणावं लागेल। तिसरा टप्पा सुरू होत असताना सातारा आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघात अजूनही उमेदवारांची घोषणा बाकी आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी शिवसेनेकडून किरण सामंत इच्छुक आहेत, मात्र भाजपच्या नारायण राणे यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे सांगितले जाते, पण घोषणा मात्र तरीही नाही। आज भाजपची परत एक यादी आली, पण त्यात महाराष्ट्रातील एकही नाव नव्हते। त्यातच किरण सामंत यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीनं मुंबईत भेटीला बोलवलंय, त्यावरूनही चर्चा सुरू आहे। साताऱ्यामध्ये राज्यसभेचे खासदार उदयन राजे मैदानात ताकदीनं प्रचाराला उतरले आहेत, मात्र त्यांच्याही नावाची घोषणा नाही। तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून शशिकांत शिंदे हे उमेदवार आहेत। दक्षिण मुंबई हा मतदारसंघ बघितला तर शिवसेनेकडून मिलिंद देवरा, यशवंत जाधव यांची नावंही चर्चेत आहे, तर दुसरीकडे भाजपाकडून राहुल नार्वेकर, मंगल प्रभात लोढा यांचीही नावं चर्चेत।
नाशिकचा मतदारसंघ बघितला तर शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे हे अजूनही इच्छुक आहेत, तर राष्ट्रवादीकडून छगन भुजबळांनी सुद्धा जोर लावलाय. 5व्या टप्प्यात नाशिक असल्यामुळे घोषणेला अजूनही उशीर होऊ शकतो. उत्तर पश्चिम मुंबई, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी, तर शिवसेना ह्याचा शिंदे गटाचा उमेदवार मात्र ठरलेला नाही. संजय निरुपम यांच्या नावाची चर्चा सुरू आहे, मात्र ते अजूनही शिंदेंबरोबर अधिकृत केलेले नाही. ठाणे मतदारसंघात पूर्वी हा भाजपचा गड होता. 98 साली बाळासाहेबांनी शिवसेनेकडे तो खेचून घेतला. भाजपनं परत एकदा इथं दावा केलाय, मात्र शिवसेना ही जागा सोडायला तयार नाही. त्यामुळे ठाण्यातही काय होतं बघावं लागेल. आता जाऊया पालघरला. पालघरला महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित भाजपच्या चिन्हावर लढणार की शिवसेनेच्या, निर्णय अजूनही होणे बाकी आहे. 2019 साली सुद्धा या जागेवरून युतीत पेच झाला होता. छत्रपती संभाजीनगर, पालकमंत्री संदीपान भुमरे यांचे नावही चर्चेत होते. हक्काचे मतदान शिवसेनेचे नसल्याने उमेदवारीबाबत संभ्रम. मराठा आंदोलक विनोद पाटील यांचे शिंदे गटातून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू असल्याचं कळतंय. हे झालं छत्रपती संभाजीनगर आणि महायुती. पण हे सगळे खूप मोठे पेच नाहीत. तीनही पक्षांना थोडंफार कॉम्प्रोमाइज करावंच लागेल असं म्हणत प्रफुल्ल पटेलांनी या परिस्थितीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. तर सोबतच शरद पवारांबरोबर इंडी अलायन्सच्या बैठकीला ते उपस्थित असतानाचा एक किस्साही त्यांनी सांगितला. इंडी अलायंस की पहली मीटिंग पटना में जब हुई थी, मैं गया था पवार साहब के साथ, और मैं इतना ही कहूँगा कि मिलते हैं, फोटो अपॉर्चुनिटी होती है, लोग देखते हैं कि अरे इतने लोग एक स्टेज पे खड़े, बस इसके अलावा कुछ नहीं है. प्लान कहाँ का, काय का प्लान? अलग अलग राज्यों में यही दो पार्टियां जो साथ में हैं वो अपनी अलग अलग भूमिका अदाती है, चाहे वो पंजाब हो, चाहे वो केरल हो, चाहे बंगाल हो, और भी कई राज्यों में है ऐसा. तो ये तो सब बोलने की बातें हैं. आता आपण वळूयात आजच्या भागातील दुसऱ्या प्रश्नाकडे. या प्रश्नाला आपला भरभरून प्रतिसाद मिळालाय. यूट्यूब, फेसबुक, इन्स्टा, एक्सवर आपण भरपूर प्रतिक्रिया दिल्यात. त्यातील काही निवडक प्रतिक्रियांवर एक नजर टाकूयात. प्रश्न मी तुम्हाला परत एकदा सांगते. तिसरा टप्पा सुरू होतोय तरी जागा वाटप आणि उमेदवार निवडीतील घोळ सुरूच. कुणाला जास्त फटका बसेल, महायुती की महाविकास आघाडी? एक्सवरून मधुरा माने, फटका कोणाला बसेल हे तर निकालावेळी कळेलच, परंतु महायुतीच्या विरोधात जनतेचा कौल असेल हे नक्की. यूट्यूबवरून सुरेंद्र इंदुलकर, महाविकास आघाडीला फटका बसण्याची शक्यता आहे. यूट्यूबवरून राष्ट्रपाल भिसे, फटका महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांनाही बसणार. फेसबुकवरून संजय मोरे, महायुतीत अंतर्गत धुसफूस भरपूर आहे, फक्त दबावामुळे दिसत नाही, याचा मतदानावर परिणाम नक्की होणार. फेसबुकवरून रणजित रासकर, महायुतीला सगळ्यात मोठा फटका बसणार हे त्यांना अगोदरच माहिती आहे, म्हणूनच छोट्या पक्षांचा बिनशर्त पाठिंबा घ्यावा लागतोय. फेसबुकवरून रोहन विलक्षण, महायुती खड्ड्यात घालण्याचा कार्यक्रम चालू आहे. इंस्टाग्रामवरून प्रसाद खेडेकर, महाविकास आघाडीने आपले उमेदवार जाहीर केलेत, पण सत्तेत असूनही भाजप शिंदे अजितदादाला जमत नाही. झिरो ओव्हरमधील दुसऱ्या प्रश्नावर आज यूट्यूबवर 1 लाखांपेक्षा जास्त लोकांनी कल दिलाय. कुणाच्या बाजूने किती टक्के मतं पडलीत ते पाहायला जाऊयात आपल्या पोल सेंटरवर. आजचा प्रश्न परत एकदा. तिसरा टप्पा सुरू होतोय तरी जागा वाटप आणि उमेदवार निवडीतील घोळ सुरूच. कुणाला जास्त फटका बसेल? यूट्यूबवर एकूण 1,35,000 मतं. 75% लोकांनी म्हटलंय महायुती, तर 25% म्हटलंय महाविकास आघाडी. इंस्टाग्रामवर एकूण 4,000 मतं.
63% लोकांनी म्हटलंय महायुती, तर 37% म्हटलंय महाविकास आघाडी. फेसबुकवर एकूण 2600 मतं. 50-50% आहे महायुती आणि महाविकास आघाडी. बघूया एक्सचा कौल. 68% महायुती म्हटलंय, 32% महाविकास आघाडीला फटका बसेल. यावेळी देशात 7 तर राज्यात 5 टप्प्यात मतदान होत आहे. त्यामुळे निवडणुकीला म्हणावी तशी रंगत अजून तरी आलेली नाही. ज्या दिवशी पहिल्या टप्प्याचं मतदान आहे त्याच दिवशी म्हणजे 19 तारखेला तिसऱ्या टप्प्याचे फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे. नाही म्हणता महाविकास आघाडीने निदान जागा वाटप तरी जाहीर केलंय. महायुतीत मात्र अजूनही खल सुरूच आहे. जागा वाटपाचे घोळ असेच जितके शेवटच्या क्षणापर्यंत चालतील तितका मतदाराचा घोळ होण्याची शक्यता आहे. बऱ्याचदा मतदार मसल मेमरीवर मतदान करतो. आता मसल मेमरी म्हणजे काय, तर त्याला माहिती असलेले, ओळखीचे असलेले, तळागाळापर्यंत पोहोचलेलं एखादं चिन्ह. महाविकास आघाडीकडे असे चिन्ह आहे ते म्हणजे एकच, काँग्रेसचा हाताचा पंजा. तर 3 चिन्ह महायुतीच्या 3 पक्षांकडे आहेत. भाजपचं कमळ, शिवसेनेचं धनुष्यबाण आणि राष्ट्रवादीचं घड्याळ. त्यामुळे कुंपणावरील मतदारापासून ते जुना पारंपरिक मतदार, ज्याला कोर व्होटर म्हणतात, त्यांच्यासाठी या माहितीतल्या चिन्हासमोरचं बटन दाबणं तुलनेनं जास्त सोपं आहे. त्याचा फायदा महायुतीला मिळू शकतो असा कयास काही तज्ज्ञांनी लावला आहे. ते खरंच होईल का, आणि त्याच्यासाठी असं 5 टप्प्यात मतदान आणि शेवटपर्यंत उमेदवाराचा घोळ घालण्याची गरज आहे का, हे महायुतीच्या रणनीतिकारांनाच माहीत. आपल्याला ते कळायला 4 जूनची वाट पाहावी लागणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.